मी स्वतः माझा बाप त्याचं नाव दासादादा होतं. ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगले आहे. नाही, धनंजय मुंडेनं बाप होता है, बेटा अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल. मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल. अरे रगेल वागायचं, रगेल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. ही औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तू कस काय नाव घ्यायना, मी वाट बघतोय. सुरेश धस आता काय राहिलं नाही. सुरेश धस कागद येशील म्हणले. कागद, अरे सुरेश धस कागद असणारा नाही, तुम्हाला डोक्यावरचे केस उठायला लावणारे औलाद. माझे मित्र धनुभाऊ काय भाषण करता, मी तुमची भाषण फार जपून बघतो. फार सुंदर कसे कसे हात वारे करता. अरे कोणता बहिणीला दिला, कोणता एकदा मला तरी द्यायला का. बाबा माझ्या आयुष्याची शेवटची निवडणूक आहे. आला का म्हातारा झाला का काय. हे बरं नव्हं, हे वागणं बरं नव्हं, हे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो. शेवटची निवडणूक आता काय त्याला शेवटची दुसऱ्यांदा तर लढत नाही. काटाळूस तर पडावं लागतंय. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. सिंपल पेंडुलम आहे का, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे औलादी कसले आहेत, हे असले पिलावळ कशी सांभाळता. अरे आमच्यात दम आहे का, आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला. मी राष्ट्रवादी 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादी, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजित दादा असा नव्हता रे. अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, काय अडकले. हे जाऊ दे ना बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, ते सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गायीचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेल, 200-300 मसाडा सुद्धा आणेल. मुरा मेसाना मसाडा आणून मसाड धुत बसी. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत, पंकत आहेत, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर, आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे शिक्षण संस्था नाही, मी शिक्षण सम्राट नाही, साखर सम्राट नाही. मी अजून कुठलाही सम्राट, वाळू बिळू तर लय लांब राहिली.
तिकडे राजकारणात एवढे पैसे लागतात, खर्च कुठून चालतो तुमचा? चालतं, चलते मिळतं ना. एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम आहेत काय? खरं खुरं बोललं पाहिजे ना. गोली मार द्यायची. कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडत. एवढे पैसे लागतात, खर्च कुठून चालतो तुमचा? चालतं, चलते मिळतं ना. एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम आहेत काय? खरं खुरं बोललं. जे झंटा फांटा करेल ना त्याला अंटा फांटा आम्ही करू 100%. त्याला उत्तर त्याच भाषेत मिळत. आणि आहेत ना त्यांच्याकडे जसे लोक तसे आमच्याकडे बी लोक आहेत. झंटा फांटाला अंटा फांटा म्हणणारे लोक आहेत आमचे. आरेला कार्य 100%. काय अडचणच नाही. दिवस उगता म्हणलं तरी तयारी, दुपारा तयारी, संध्याकाळी बी, कधी बी कुठं बी. ज्याला कर नाही त्याला दर काय? ओपन एअर थिएटर आहे.